केलेली आहे समोसे, पण ते माझ्या स्टाईलने. फिलिंग सेम राहणार, फक्त जे आपण बनवणार आहे त्याचा आकार जो देणार आहे तो ट्विस्ट राहणार आहे, जेणेकरून ते आपण ॲज अ स्नॅक्स पण खाऊ शकतो. मोठे मोठे समोसे खायला खूप कंटाळा येतो, पाहायला पण ते व्यवस्थित दिसत नाही. म्हणून आपण याला आता छोट्या पद्धतीने बनवूया, छोट्या आकारामध्ये बनवूया. लेट्स गो. तर समोसे बनवण्यासाठी मी घेतला आहे आटा या ब्रँडचा, आणि खूप छान आहे तो आटा गव्हाच्या पिठाचा. यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ आणि जिरं, आणि हा मळून ठेवायचा आहे, त्याचा डो तयार करून ठेवायचा आहे. आणि आता त्यानंतर आपल्याला आलू बॉईल करून घ्यायचे आहे. आता बघूया त्यासाठी लागणारं साहित्य. फिलिंगसाठी आता आपला डो रेडी झालेला आहे. आता आपल्याला याला 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे, आणि त्यानंतर त्यावेळेत आपण आपली फिलिंग तयार करून घेऊया. इथे आपण फिलिंग तयार करायला घेतलं ऑइल. त्यानंतर फिलिंगसाठी लागणारं साहित्य राई, जिरं, सांबार, बॉईल आलू. त्यांना पूर्ण स्मॅश करून घ्यायचं आहे, बिलकुल एकजीव करून घ्यायचं आहे. थोडंसं मी त्याच्यात पालक घालणार आहे ट्विस्टसाठी, आणि कढीपत्ता. अशा प्रकारे आपल्याला यांना फ्राय करून घ्यायचं आहे, आणि आलूला. आणि ही आपली आलू फिलिंग तयार होईल. त्यानंतर आपल्याला ती फिलिंग भरायची आहे त्या पात्यांमध्ये. हॉट झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे राई, जिरा. मी इथे सांबार आणि कढीपत्ता बारीक कट करून ठेवून दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे, कारण आपल्याला आपण जास्ती क्वांटिटीमध्ये नाही घेतलं आहे, म्हणून ऑइल थोडं कमीच घ्यायचं, तर जेणेकरून ते आपलं एकदम असं ड्राय झालेलं पाहिजे. त्यानंतर आणि मी इथे धने पण असे दरदरे कुटून घेतलेले आहे खलबत्त्यामध्ये, आणि खूप सुंदर फ्लेवर येतो आहे त्याचा. या सगळ्यांची फोडणी देऊ आपण, आणि त्यामध्ये घालायचं आपल्याला मिरचीऐवजी लाल तिखट, हळद. ठीक आहे, तर आता देऊया यांना फोडणी. आपलं ऑइल झालं आहे हॉट, राईट. फ्राय झालेली आहे आपली याच्यामध्ये. आता आपल्याला याच्यात घालायचं आहे जिरं, एकामागून एक सगळ्या वस्तू. ठीक आहे, हे बघा आपलं असं आलूचं फिलिंग रेडी झालेलं आहे. हे मोठं चाललेलं आहे, आणि बघा रेडी झाली आहे. बघा मी याच्यामध्ये सांबार घातलेला आहे. जस्ट त्याला थंड होऊ द्यायचं आहे. तोवर आपण लाटूया चपात्या, 2 चपात्या. आणि जसं सँडविच बनवतो तसंच याला बनवायचं आहे आपल्याला. अगदी एका पोळीवरती एक पोळी झाली की त्याच्यावरती हे फिलिंग ठेवायचं आहे, नंतर दुसरी पोळी त्याच्यावरती ठेवायची आहे, आणि हे पॅक करून द्यायचे आहे. चला मी दाखवते तुम्हाला झटपट. आता आपण समोसे तळण्यासाठी तेल हॉट करायला ठेवलं आहे. आपली फिलिंग थंड झालेली आहे. आता आपण चपाती लाटूया. तिने आपला डो रेडी झालेला आहे. आता आपण चपाती लाटूया. तेल गरम झालं आहे. मी पहिले एक पुरी काढली, ही गाईसाठी काढली आहे. ठीक आहे, आपला हा ऑइल हॉट झालेला आहे. 2 चपात्या आपण तयार करून घेतल्या आहेत, 1 आणि 2. त्या एका चपातीमध्ये आपल्याला भरायची फिलिंग, आणि त्यावर ठेवायची हे दुसरी चपाती. भरून झालेली आहे एका पातीवरती. आता ही दुसरी पाती आपल्याला त्याच्यावरती झाकायची. या पद्धतीने आपलं सँडविच तयार झालं आहे. ही खालची पाती मुद्दाम दाखवायचं ठेवलं आहे तुम्हाला, आणि वरती. आता याची आपल्याला चौकन काप करून घ्यायचे. आपल्याला काप करून घ्यायचे, आणि आता आपल्याला या साईडला फिलिंग भरायची आहे, आणि त्याला रोल करत न्यायचं आहे तिकडे अगदी टोकाकडे. पद्धतीने फिलिंग ठेवायची आहे, आणि या टोकाला इथे पाणी लावून घ्यायचं आहे स्टिक करायला. ठीक आहे, आता इकडनं इकडे आपल्याला रोल करत न्यायचं आहे. पद्धतीने हा रोल तयार होईल. तसे हे सगळे फिलिंग करून घ्यायचे आणि फ्राय करून काढून घ्यायचे. त्या पद्धतीने ते फ्राय करायचे. बघा मी करून ठेवलेले आहे. तर हे अशा पद्धतीने आपले छोटे चिटचॅट समोसे रेडी झालेले आहेत. अगदी क्रंची बनलेले आहेत, खूप सुंदर दिसायला पण दिसत आहेत. आणि 4 वाजेच्या चायसोबत आपण जी छोटी भूक असते ना, ती भूक मिटवण्यासाठी हे छोटे मिनी समोसे बिलकुल परफेक्ट आहेत. त्यांना तुम्ही कुठल्याही सॉससोबत खाऊ शकता, इव्हन टमॅटो सॉस, इमली सॉस, किंवा गोड दहीसोबत पण तुम्ही हे खाल तर खूपच छान वाटतील तुम्हाला. मुलांना असे आकाराने दिले तर त्यांना तर खूपच आवडतात. हो, दिसायला खूप छोटे आहेत, पण काम खूप मोठं करतात. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलला फॉलो करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. We've been waiting for so long. We've been waiting for this time to begin. We
Time to feel a little